या सविस्तर बातमीनंतर आता बघूयात मुंबईसह उपनगरात नेमकं काय घडतंय न्यूज टॉप 9 मधून। मुंबईचा पारा 40 डिग्रीच्या वर पोहोचणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे। गुजरात आणि राजस्थानवरती निर्माण होणाऱ्या उच्च दाबाच्या क्षेत्रामुळे तापमान वाढण्याची शक्यता आहे। मध्य पश्चिम आणि हार्बर मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक असणार आहे। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक असेल। मध्य रेल्वेवरती सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकादरम्यान फास्ट लाईनवरती ब्लॉक असेल, तर हार्बर मार्गावरती पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार आहे। बीकेसी आणि बोईसर बुलेट ट्रेन स्टेशनचं प्रमुख विकास केंद्र बनणार आहे। एमएमआरडीए महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जींचे हे आदेश आहेत। जायकाच्या अधिकाऱ्यांसह संजय मुखर्जी यांची बैठक झाली आहे। मल्टी मॉडेल कॉरिडॉरवरती भर दिला जाणार आहे। खारघरमध्ये आज आणि उद्या हिंददी चादर या कार्यक्रमाचं यावेळेस आयोजन करण्यात आलेलं आहे। 2 दिवसीय कार्यक्रमाला देशभरातून मोठ्या संख्येने शीख बांधव उपस्थित राहतील। अनेक मोठ्या व्यक्ती 2 दिवसीय कार्यक्रमाला उपस्थित असतील। नवी मुंबईमध्ये पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। खारघरमधील या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलेला आहे। जड अवजड वाहनांना खारघर बेलापूर परिसरामध्ये बंदी असेल। नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे। सिडकोच्या 16,876 घरांच्या योजनेमध्ये पर्याय निवडीसाठी 19 मार्च पर्यंत मुदतवाढ। माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे। नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबमध्ये या ठिकाणी ही घरं असणार आहेत। केडीएमसी पालिकेच्या बांधकाम कार्यालय काँग्रेस सरचिटणीस आणि महिलेचा गोंधळ झालेला आहे आणि गोंधळाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। जागेच्या फाईलवरून काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आणि महिलेमध्ये तीव्र वाद झाला। जागेची अधिकृत फाईल पालिकेतून गहाळ होत असल्याचा महिलेचा आरोप आहे। डोंबिवलीतील पीएनटी कॉलनीमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। संतप्त नागरिकांनी महानगरपालिकेच्या मुख्यालयावरती धडक मोर्चा काढला। टँकर नको, हक्काचं पाणी द्या अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। उपाय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। बायकोच्या व्हॉट्सअप स्टेटसवरती अश्लील कमेंट करणाऱ्या तरुणाला जाब विचारला गेलेल्या पतीची यावेळेस हत्या करण्यात आली आहे। नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगरमधली घटना आहे। नालासोपारा पोलिसात गुन्हा दाखल झालाय आणि आरोपी मेहंदी हसन शेख याला अटकही करण्यात आली आहे।